सर्व उन्हाळी कामं झाली. डाळीचा सांडगा, काळं तिखट, लाल तिखट, सर्व प्रकारच्या पापड्या घातल्या. त्यासोबत घराची स्वच्छता. पूर्ण उन्हाळा हा कामातच गेला. जसा दिवस उगवत होता तसा तो मावळत पण असे. सगळी उन्हाळी वाळवणे हे आमच्याकडे अंगण नसल्यामुळे अपार्टमेंटच्या टेरेसवरती घातली, तेही 5व्या मजल्यावरती. वरी खाली करून करून पण खूप जीव दमला, त्यासोबत थकवा पण आला. आता जवळपास सगळी कामे झाली, फक्त शेवया तेवढ्या बाकी राहिल्या. हे सगळी कामे मी आनंदाने केली, कारण घरात जर सगळं व्यवस्थित असेल तर घर भरल्यासारखं वाटतं. आता होतं याचा त्रास. वर्षभर लागणारी सर्व वाळवणे तयार झाली म्हणजे घरात पण खूप छान वाटते. ही सर्व कामं करत असताना घर पण स्वच्छ ठेवलं पाहिजे. स्वच्छ, नीटनेटकं आणि व्यवस्थित. आजच्या व्हिडिओमध्ये सगळी उन्हाळी कामे टाकलीत. त्या रेसिपीच्या पूर्ण डिटेल्स ह्या दुसऱ्या चॅनलवरती आहेत. माझं दुसरं पण चॅनल आहे रेसिपीचं, ते तुम्ही सर्च करून पाहू शकता. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि ह्या चॅनलसोबत त्या चॅनलवरती पण तुम्ही सबस्क्राईब करा. मिश्र डाळीचा वडा घालायचा, त्यात हरभरा डाळ ही जास्तच लागते. वडा दळून आणायचा आहे गिरणीतून. डाळी दळून आणल्या. हे अशा पद्धतीनं जाडसर आणलंय, जाडच आहे. याला आता भिजवून ठेवायचं आहे आपल्याला. पिठाला घट्टसर तिंबलं. आता ह्यावरती थोडंसं पाणी लावायचं आहे, कारण ते भिजलं पाहिजे चांगलं. रात्रभर भिजतंय मस्त, घट्टसरच तिंबलं. सकाळचे आत्ता 6:30 वाजलेत आणि आज वडा घालायचा आहे. त्यासाठी इथे मसाला तयार करून घेतला. पहा कसं घट्टसर झाले, पूर्ण पाणी आटले. आणि आता याला सगळं मिक्स करायचं आहे, व्यवस्थित तिंबून घ्यायचं. थोडासा पाण्याचा हात पण घ्यायचा आहे. खूप घट्टसर झाले हे, जाडसर असल्यामुळे असंच होते. पीठ सगळं मोकळं केलं, खूप घट्टसर झालतं. आता तिंबून घ्यायचं, सगळं मिक्स करायचं आहे त्यामध्ये. आज मी वडा वरती आणला, टेरेसवरती. मोकळा सुटसुटीत वडा झाला आणि चवीला पण खूप मस्त झाला. काळं तिखट तयार करायचं, त्यासाठी इथे कांदा वाळत घातला आहे, ओलसर कांदा कट करून. आणि वडा पण आहे, सांडगा, तो पण तयार झाला. वरती टेरेसवरती टाकले दोन्ही पण. सकाळच्या आत्ता 7 वाजले. सकाळचं वातावरण, कोणाचं काय तर कोणाचं काय चालू आहे.
5वा मजला आहे हा. 5व्या मजल्यावरती आले. झाला तयार. एक नंबर चवीचा आणि वाळला पण मस्त. वड्याची भाजी खूप मस्त लागते. लाल तिखट आणि काळा मसाला बनवायचा, त्यासाठी मिरच्या आणल्या आणि निवडून वगैरे वरती वाळत घातल्या, टेरेसवरती टाकल्या. काल उन्हात घातलेल्या मिरच्या कुठून आणल्या पहा, कसा कलर आहे, गडद कलरच्या. आणि चवीला पण खूप कमी तिखट आहेत. झालं काळं तिखट तयार. सगळं सामान परफेक्ट आहे. कांडपेंत्रामध्ये कुठून आणलं आणि त्यानंतर मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं. तिथं नव्हतं झालं तेवढं. एक जीव झाला आहे. मस्त खमंग चवीचं झालं. बाजरीच्या पापड्या करायच्या, त्यासाठी इथे 5 किलो बाजरी स्वच्छ धुवून वाळत घातली. बाजरी वाळली की ती भरडा दळून आणायची. चकलेला आणली होती तशी, आणि त्याच्या पापड्या करायच्या. बाजरीचं भरडा दळून आणलं. बाजरीच्या पापड्यासाठी आदण ठेवलं. आले टेरेसवरती. 5वा मजला आहे हा. आत्ता सकाळचे 8 वाजलेत. वारं खूप सुटले. हातातलं सगळं निष्ठू चाललंय वाऱ्याने. सगळीकडे मेन कापड अंतरलंय आणि वरती पाय तर देऊ शकत नाही, त्यासाठी कपडा टाकते आणि वरती बसून पापड्या घालायच्यात, कारण पायाची घाण लागू शकते. त्यासाठी कपडा टाकलाय वरती. त्या कपड्यावरती बसून पापड्या घालायच्या. मेन कापड खूप मोठा आहे आणि चौकड विटा वगैरे लावल्यात. खूप वारं सुटले आणि काहीच करता येणार नाही, त्यासाठी वरती कपडा टाकून कपड्यावरती बसूनच पापड्या घालाव्या लागतील.
छान झाल्या पापड्या, एकही उडली नाही किंवा तिला तडे गेले नाहीत. या उन्हाळ्यातील सगळेच पदार्थ खूप चविष्ट आणि खमंग झालेत. फक्त आता शेवया तेवढ्या बाकी आहेत. मी तुम्हाला सर्व पदार्थांच्या डिटेल्स नाही दाखवल्या. तुम्हाला जर सर्व पदार्थांच्या रेसिपीज पाहिजे असतील तर माझे दुसरे चॅनल आहे राजश्री रेसिपी या नावाचे, ते तुम्ही पाहू शकता. या चॅनलच्या नावाखाली दुसऱ्या चॅनलचे नाव आहे. त्या चॅनलवरती या पदार्थांच्या सर्व रेसिपीज अपलोड केल्या आहेत, ते तुम्ही पाहू शकता. या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर ह्या चॅनलसोबत त्याही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.